नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनल मध्ये सक्सेस स्टडी पॉइंट मध्ये। आज आहे आपला डे 3 मध्ये आपण काय शिकणार आहोत? मल्टिप्लिकेशन रूल्स इन मराठी, गुणाकार व गुणाकाराचे नियम। आपण बेरीज झाली आहे, वजाबाकी झाली आहे। तुम्ही जर व्हिडिओ बघितले नसतील तर ते व्हिडिओ बघून घ्यायचे आहेत। गुणाकार कसा करावा, गुणाकाराचे नियम काय काय राहतात ते आपण जाणून घेणार आहोत। प्रत्येक स्कॉलरशिप साठी उपयुक्त असणारे असे आहे आपले काय आहेत लेक्चर्स आहेत। आता पहिला नियम आहे बघा, आपले युट्यूब चॅनल आहेत, इंस्टाग्राम आयडी आहे, ज्यांनी फॉलो केलं नसेल त्यांनी फॉलो करायचं आहे आणि बेल आयकॉनला प्रेस करायचं। टाइप 1 पहिला प्रकार काय म्हणतोय? गुणाकार म्हणजे काय? एखादी संख्या समान संख्येने वारंवार बेरीज करण्याऐवजी थेट गुणाकार केली जाते। आता आपण आपल्याला जर सांगितलं की काय गुणाकाराचा नेमका अर्थ काय होतो, व्हॉट इज मीन बाय मल्टिप्लिकेशन, एखादी संख्या 3 वेळेस लिहा, एखाद्या संख्येच्या 3 पट म्हणजे काय? एखादी संख्या 3 वेळेस म्हणजे आपण 5 प्लस 5 प्लस 5 15 असं न करता गुणाकार करतो। 5 किती वेळेस आहे? 3 वेळेस, मग 5 त्रिक किती होतात? 15। याला म्हणतात गुणाकार किंवा मल्टिप्लिकेशन्स। कळालं? गुणाकार कळाला तुम्हाला काय असतो? गुणाकार व्हॉट इज मल्टिप्लिकेशन? इन्स्टेड ऑफ रिपीटेडली adding the number, a direct multiplication is performed. Example, 5 plus 5 plus 5 15, which means 5 multiplied by 3 equals to 15. ओके, ठीक आहे। आता क्रम बदलला तरी संख्या तीच असते। कम्युलेटिव्ह प्रॉपर्टी जर तुम्ही ऍडिशन सबट्रॅक्शनचे व्हिडिओ बघितले असतील त्याच्यात तुम्हाला समजलं असेल। कम्युलेटिव्ह प्रॉपर्टी म्हणजे काय? 4 गुणिले 6 करा, 4 गुणिले 6 साइन चौक 24 किंवा 4 सक 24। आता 2 गुणिले 3, 2 गुणिले 3 बेत्रिक 6 आणि 3 गुणिले 2 3 दुने 6। क्रम मॅटर करत नाही, फक्त लक्षात ठेवायचं मोठी संख्या जर एका जागी जर दुसऱ्या संख्या आल्या तर काय करायचं? मोठी संख्या नेहमी वरती ठेवायची, छोटी संख्या नेहमी खाली ठेवायची। आपण पुढे बघणार आहोत, पण पहिले लक्षात ठेवायचं 56 गुणिले 57 करा किंवा 57 गुणिले 56 करा, काही फरक पडत नाही। क्रम मागे पुढे जरी झाला तरी चालतो। नेक्स्ट, गट बदलला तरी असोसिएटिव्ह प्रॉपर्टी। आता गट बदलला तरीही चालतो, म्हणजे 2 गुणिले 3। आता इथे जर ते मला दिलेले आहेत काय, तुम्हाला काय दिलेले आहेत? समजा इथे आपल्याला दिलेले आहेत की 2 गुणिले 3 गुणिले 4। आता तुम्ही ह्या दोघांना अगोदर घ्या की ह्या दोघांना अगोदर घ्या, फरक पडत नाही, कारण की 2 गुणिले 3 6 6 चौक 24, तुमचं उत्तर काय येणार आहे? नेहमी 24च। गट बदलला तरी फरक पडत नाही, पण ज्याला गट दिलेला आहे, ज्याला असा ब्रॅकेट दिलेला आहे, नेहमी लक्षात ठेवायचं ती संख्या आपल्याला पहिले सोडवावी लागते। ज्याला ब्रॅकेट आहे ती संख्या आपण पहिले सोडवणं आवश्यक आहे, आतापासूनच सवय लावायची। त्याच्यानंतर वितरण नियम, डिस्ट्रीब्युटिव्ह प्रॉपर्टी, एका संख्येच्या 2 संख्यांच्या बेरजीशी गुणाकार करताना प्रत्येक संख्येशी गुणाकार करून बेरीज करावी। म्हणजे काय? आता इथे काय दिलेले आहेत? 5 गुणिले 4 गुणिले 4 प्लस 2। आता याच्यात काय सांगितलंय नीट लक्ष द्या, 5 ने या ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलेले आहे, तर आता असं पण जमतं आपल्याला 5 गुणिले 4 करायचं, 5 गुणिले 2, मग त्यांची ऍडिशन म्हणजे 5 चौक 20 प्लस 5 दुने 10 इक्वल टू किती होतात? 30, बरोबर? सेपरेट सेपरेट म्हणजे याचा अर्थ असा होतो ह्या 5चा गुणाकार कोणाशी आहे? या दोघांशी, किंवा 4 प्लस 2 किती होतात? 6। या दोघांचं ब्रॅकेट पहिले सोडून घ्यायचं, 5 गुणिले 6 6 पंचे 30, असंही आपण सोडू शकतो। पण आपली पद्धत ही नाहीये, तर आपली पद्धत ही आहे। पहिले जे ब्रॅकेट मध्ये दिलेलं आहे, जे कंसामध्ये दिलेलं आहे, आपण काय करतो? त्याला पहिले सोडवतो आणि मग काय करतो? ही ऍडिशन आपण करत असतो, मग त्याला याला गुणाकार करत असतो। आता जेव्हा जर 5 इंटू ब्रॅकेट 5 प्लस 4 असतं आणि या दोघांमध्ये काही सिम्बॉल नसतं, काही चिन्ह नसतं, तर नेहमी लक्षात ठेवायचं या दोघांमध्ये ब्रॅकेट आणि एका नंबर मध्ये चिन्ह असतं गुणाकाराचं, नेहमी लक्षात ठेवायचं। कळालं? हे सगळे नियम तुमच्या लक्षात आलं पाहिजे। 1 ने गुणाकार कोणत्याही संख्येचा 1 ने गुणाकार केल्यास 30 संख्या येते। आता 1 ने कोणत्याही संख्येला गुणलं तर 30 संख्या आपली आन्सर येत असतं।
म्हणजे 1 गुणिले 54 उत्तर येईल 54च. 1 गुणिले 5 उत्तर येईल 5च. कोणत्याही संख्येला 1ने जर गुणलं तर उत्तर तीच संख्या येत असते. आता कोणत्याही संख्येला जर 0ने गुणलं, कोणत्याही संख्येला 0ने गुणले, आता एकसारखी चुकी करायची नाही. कोणत्याही संख्येला जर तुम्ही 0ने गुणतायत तर उत्तर 0 येतं, ती संख्या येत नाही. 1ने जर गुणलं तर ती संख्या येते, पण 0ने जर आपण गुणतोय तर तीच संख्या येत नाही, उत्तर 0 येतं. बघा, मोठ्या संख्येचा गुणाकाराऐवजी बाजूच्या अंकांपासून गुणाकार सुरू करा. प्रत्येक ओळीच्या योग्य मूल्यस्थानावर ओके. मोठ्या संख्येचा गुणाकाराऐवजी बाजूच्या अंकांपासून सुरू करा. ठीक आहे. आता काय, आता आपले नियम दिलेले तिथे, बरोबर. आता आपल्याला इथे ते आपले हे सिंगल डिजिट माहिती आहे. 7 8 किती होतात, 7 8 जा 56. आपण हे बघूयात 2 अंकी 12 गुणिले 5. आता गुणाकाराचा पहिला नियम काय करायचं, उजव्या बाजूने सुरू करायचं. उजव्या बाजूचं कोणतं आहे, 5. मग 5 ने करायचं 2 ला गुणाकार, 5 दुने 10. मग आपण सांगत गेलेलो आहे काय, 2 अंकी संख्या आल्यावर 1 अंकी काय युनिट प्लेसची खाली घ्यायची आणि हा घ्यायचा वरती. 5 1 हा 1 वरती आला, 5 1 5, 5 आणि 1 6, म्हणजे 12 गुणिले 5 किती होतात, 60. हे 2 काय करायचे तुम्ही होमवर्क मध्ये सोडवायचे. कळालं. आता पुढचं लक्ष द्या. आता 2 अंकी, तर 2 अंकीत काय करायचं, नेहमी लक्षात ठेवायचं. इथं ते मी तुम्हाला करून दिलंय, पण 2 अंकीमध्ये काय करायचं, 24 गुणिले 12. मोठ्या संख्या वरती घेतल्यात, बरोबर. 24 गुणिले 12. आता 12 चौक, सॉरी, डायरेक्ट 12चा पाडा येत असेल तर 12 नाही करू शकतात. 2 4 जा 8. पहिले याला केलं 2 2 जा 4, बरोबर. आता काय करायचं, सुरुवात करायच्या अगोदर एक 0 घ्यायचं, त्याच्या खाली आलं तर 2 0 घ्यायचं. 3 डिजिटही सांगणार आहे. 1 गुणिले 4 4, मग 1 गुणिले 2 2. प्रत्येक संख्याने सगळ्या संख्यांना गुणाकार झाला पाहिजे. मग यांची करायची बेरीज. 0 + 8 8, 4 आणि 4 8, आणि हे 2 ऍज इट इज, म्हणजे 288 काय होईल याचं उत्तर होईल. आणि जर तुम्हाला 12चाच पाडा येतोय, डायरेक्ट 12चा पाडा येतोय, तर 12 चौक 48, 12 दुने 24, 24 + 4 28, डायरेक्ट असंही तुम्ही करू शकता. कळालं. आता 3 अंकी गुणाकार काय, 3 अंकी. तर 3 अंकी गुणाकारामध्ये काय काय आहेत ते बघा. ठीक आहे. आपण काय घेऊ, 234 गुणिले 12. आता 2 आहे, 2 ने पहिले 4 ला, 4 दुने 8, बेत्रिक 6, 2 × 2 4, आला 0. 1 गुणिले 4 4, 1 गुणिले 3 3, 1 गुणिले 2 2. करायची बेरीज. 0 + 8 8, 6 आणि 4 10, 1 हात चला, 4 आणि 4 3 आणि 4 7, 7 आणि 1 8, आणि 2 आला पुढे, म्हणजे 2808 झालं तुमचं आन्सर. बघा, अशा प्रकारचे तुम्हाला सगळे काही गणित मी शिकवले आहेत. याच्यात जर तुम्हाला काही अडचणी येत असतील तर 9172278378 याच्यावर तुम्ही आम्हाला मेसेज करायचा आहे. ही आपली इन्स्टा आयडी आणि ही आपली युट्यूब चॅनल आहे, याला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. आणि काहीही अडचण असली तर याच्यावर मेसेज करून आम्हाला कळवा. याच्यावर मेसेज केल्यावर तुम्हाला अजून प्रॅक्टिस सेट वगैरे, जास्तीत जास्त प्रॅक्टिस क्वेश्चन्स वगैरे सोडवायला भेटून जातील. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.